नमस्कार. या नव्या अनसन सखोल चर्चेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर विश्लेषण करणार आहोत जो इतिहास, मानवी भावना आणि अध्यात्म यांचा एक अत्यंत सुंदर संगम आहे. आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे फाल्गुन पौर्णिमेचं पवित्र महत्त्व आणि तिचा ऐतिहासिक वारसा. नक्कीच. आता हे ऐकल्यावर कदाचित असा विचार येऊ शकतो की कॅलेंडरमधील केवळ एका दिवसावर आपण इतकी मोठी चर्चा का करत आहोत. हो, साहजिक आहे. पण इथेच खरी गोम आहे. या चर्चेचे मुख्य उद्दिष्ट हेच आहे की बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे आणि अनन्यसाधारण स्थान आहे हे समजून घेणे. फाल्गुन पौर्णिमा ही केवळ एक तिथी नाहीये, ती एका अत्यंत भावनिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक क्रांतीची साक्षीदार आहे. अगदी खरं आहे. चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया आणि भगवान बुद्धांच्या जीवनातील या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण लक्ष वेधून घेऊया. या विषयाच्या मुळाशी जर आपण गेलो ना, तर लक्षात येतं की इतिहासाच्या पानांवर अनेक घटना नोंदवलेल्या असतात, पण काही मोजक्याच घटना मानवी जाणीवेच्या अत्यंत खोलवर जाऊन भिडतात. फाल्गुन पौर्णिमेचा ऐतिहासिक संदर्भ असाच आहे. म्हणजे बौद्ध तत्वज्ञानात आणि इतिहासात प्रत्येक पौर्णिमेला जे विशेष स्थान दिलं गेलं आहे त्यामागे केवळ निसर्गाचं चक्र नाहीये, बरं, तर त्यासोबतच मानवी जीवनातील परिवर्तनाचे मोठे टप्पे जोडलेले आहेत. फाल्गुन पौर्णिमेचे महत्त्व प्रामुख्याने भगवान बुद्धांच्या जीवनातील काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि तत्कालीन समाजाला हादरवून सोडणाऱ्या घटनांची जोडलेली आहे. समाजाला हादरवून सोडणाऱ्या? हो. आपण या घटनांचे केवळ वरवरचे वाचन न करता त्यामागील जो सामाजिक आणि भावनिक अर्थ आहे ना, तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज. हो. आणि जेव्हा आपण या ऐतिहासिक नोंदी पाहतो तेव्हा मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तथागतांची गृहवापसी. म्हणजे बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्ध प्रथमच आपल्या जन्मभूमीला म्हणजेच कपिलवस्तूला ह्याच पौर्णिमेच्या दिवशी पोचले होते. पण इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक व्यक्ती जिने मध्यरात्री अंधारात सत्याच्या शोधासाठी घरदार सोडले, हो, राजवाडा सोडला, तीच व्यक्ती अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आणि सर्वोच्च ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा पुन्हा आपल्या घरी परतते, तो प्रसंग किती अभूतपूर्व असेल. हा प्रसंग खरोखरच अथांग भावनिक गुंतागुंतीचा होता. म्हणजे हे केवळ एका प्रवासाचे किंवा मुलाचे घरी परतणे नव्हते. जेव्हा सिद्धार्थ गौतम यांनी राजवाडा सोडला तेव्हा ते एक राजपुत्र होते, शाक्य वंशाचे भावी सम्राट. अगदी बरोबर. पण जेव्हा ते परत आले तेव्हा ते बुद्ध होते, तथागत होते. तथागत या शब्दाचाच अर्थ असा आहे की जो सत्याच्या मार्गावरून गेला आणि ज्याने अंतिम सत्य प्राप्त केले आहे. आता बघा ना, राजा शुद्धोधन यांची अपेक्षा होती की आपला मुलगा चक्रवर्ती सम्राट बनेल, जो भौतिक जगावर राज्य करेल. साहजिकच आहे, एका पिताची ती अपेक्षा. हो ना, पण समोर उभी असलेली व्यक्ती आता एका वेगळ्याच विश्वाची आध्यात्मिक जगाची सम्राट झाली होती. प्रदीर्घ प्रवास, कठोर तपश्चर्या आणि सर्वोच्च ज्ञान प्राप्त केल्यानंतर जेव्हा हा पुत्र आपल्या वडिलांना भेटतो, यशोधरेला भेटतो आणि आपल्या संपूर्ण परिवाराला सामोरा जातो, तेव्हा तिथे राजेशाही आणि वैराग्य अक्षरशः समोरासमोर उभे राहते. बापरे, हा दृष्टिकोन खूपच रंजक आहे. कारण अनेक वर्षांनी घरी परत येण्याची भावना सर्वसामान्यांना परिचयाची असते, पण इथे परत येणारी व्यक्ती सामान्य नव्हती, तर विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे महामानव होते. नक्कीच. यामुळे या घटनेचे गांभीर्य कैक पटींनी वाढते आणि म्हणूनच या दिवसाला ज्ञातिमिलन पौर्णिमा असे एक विशिष्ट नाव दिले गेले आहे. या संज्ञेमागील नेमका अर्थ काय आहे? ज्ञाती म्हणजे आपले नातेवाईक, स्वकीय किंवा रक्ताची नाती, आणि मिलन म्हणजे त्यांची भेट. नातेवाईकांच्या भेटीचा हा एक अत्यंत पवित्र दिवस. आपण जर याचा सखोल विचार केला तर भगवान बुद्धांनी जगाला जो करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला त्याची एक अतिशय सुंदर प्रचिती या ज्ञातिमिलनच्या माध्यमातून पाहायला मिळते. अच्छा. म्हणजे हा केवळ एक औपचारिक कौटुंबिक प्रसंग नव्हता. ज्ञानाचा प्रकाश प्राप्त झाल्यानंतर तो प्रकाश सर्वप्रथम आपल्या मुळांकडे, आपल्याच लोकांकडे घेऊन जाण्याची ती एक जाणीवपूर्वक केलेली वाटचाल होती. पण इथे एक महत्वाचा प्रश्न पडतो मला. कोणता? एवढ्या वर्षानंतर घरी आल्यावर कुटुंबाला लगेचच या अत्यंत कठीण वाटणाऱ्या मार्गावर मिळणं हे सर्वसामान्यांना समजायला थोडं अवघड नाही का? बरोबर आहे. यामागे तथागतांचा नेमका काय विचार असावा? कारण ही भेट केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारी ठरली नाही. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. हो. तिथे एक फार मोठे परिवर्तन घडत होते.
याच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांच्या परिवारातील व्यक्तींनी प्रव्रज्या घेतली. अगदी बरोबर. आजच्या काळात आपण दीक्षा घेणं म्हणतो, पण त्या काळात एका राजपुत्राने किंवा राजघराण्यातील व्यक्तीने प्रव्रज्या घेणे म्हणजे नेमके काय? यात कोणकोणत्या गोष्टींचा त्याग अभिप्रेत होता? अत्यंत कळीचा प्रश्न आहे. प्रव्रज्या म्हणजे केवळ एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे अशी आजच्या काळातील सोपी संकल्पना नव्हती. प्रव्रज्या म्हणजे घराचा, संसाराचा आणि सर्व भौतिक सुखांचा पूर्णपणे त्याग करून भिक्खूचे जीवन स्वीकारणे. यात अंगावरील रेशमी वस्त्रांचा त्याग करून साधे चिवर धारण करणे आणि राजेशाही अधिकारांऐवजी हातात भिक्षापात्र घेणे अभिप्रेत होते. म्हणजे खूप मोठा बदल. हो, आणि जेव्हा तथागतांनी आपल्या कुटुंबाला हा मार्ग दाखवला तेव्हा तो भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय नव्हता. बरं. त्यांनी पाहिले होते की सत्ता, संपत्ती आणि राजेशाही हे सर्व क्षणभंगूर आहे आणि खऱ्या दुःखाचं मूळ तिथेच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या प्रियजनांना तो मार्ग दाखवला जो शाश्वत मुक्तीचा होता. म्हणजे जे कुटुंब कालपर्यंत एका राजपुत्राची वाट पाहत होते ते आता स्वतःच राजेशाही सोडून एका भिक्खूचं जीवन स्वीकारत होते. इतिहासातील नोंदीनुसार राहुल, जे तथागतांचे पुत्र होते, त्यांनी याच दिवशी प्रव्रज्या घेतली. हो. तसेच बुद्धांचे सावत्र भाऊ नंद यांनीही याच दिवशी हा मार्ग स्वीकारला. कपिलवस्तूमधील अनेक शाक्य वंशीयांनी बुद्धांच्या मार्गदर्शनाखाली धम्माचा स्वीकार केला. यामागे नक्कीच काही मोठे सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटले असतील, नाही का? निश्चितच. आणि या घटनेचं गांभीर्य आपण राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून समजून घेणं अत्यंत गरजेचे आहे. शाक्य वंश हा अतिशय शूर आणि अभिमानी क्षत्रिय वंश मानला जात असे. राजा शुद्धोधन यांच्यासाठी हा एक प्रचंड मोठा राजकीय आणि भावनिक धक्का होता. बरोबर. राजा सिद्धार्थने आधीच राज्य सोडले होते. त्यानंतर राज्याचा खरा वारसदार राहुल होता. हो, बरोबर. पण 7 वर्षांच्या राहुलने जेव्हा भिक्षापात्र हातात घेतले आणि त्यानंतर नंद, ज्याचा लवकरच विवाह होणार होता आणि जो राज्याचा दुसरा आधार होता, त्यानेही प्रव्रज्या घेतली, तेव्हा कपिलवस्तूच्या राजकीय भविष्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हे तर खूपच गंभीर आहे. हो ना. एका राजाने आपले वारसदार एका आध्यात्मिक चळवळीसाठी गमावणे ही तत्कालीन समाजव्यवस्थेत एक मोठी राजकीय भूकंपासारखी घटना होती. राजा शुद्धोधन यांच्या मनस्थितीची कल्पना करणे खरोखरच कठीण आहे. एका बाजूला आपल्या मुलाने मिळवलेल्या सर्वोच्च ज्ञानाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला आपला वंश आणि राजसत्ता पुढे चालवण्यासाठी वारसदारच उरला नाही याची वेदना. अगदी बरोबर. पण जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर या एका घटनेचा बौद्ध संघावर काय परिणाम झाला? ह्या एकाच दिवसाने बौद्ध संघाचा पाया अविश्वसनीयरित्या भक्कम केला. जेव्हा राहुल आणि नंद यांच्यासारख्या राजघराण्यातील सर्वोच्च व्यक्ती आणि त्यांच्यासोबतच कपिलवस्तूमधील अनेक महत्त्वाचे शाक्यवंशीय राजपुत्र धम्माचा स्वीकार करतात, तेव्हा त्याचा समाजात एक अतिशय मोठा आणि सकारात्मक संदेश जातो. एक आदर्श निर्माण होतो. हो, ही धम्मदीक्षा म्हणजे एका अर्थाने एक मोठी सामाजिक क्रांती होती. समाजातील उच्चभ्रू आणि सत्ताधीश वर्गाने स्वतःहून आपल्या सत्तेचा त्याग करून समतेवर आधारित भिक्खू संघाचा भाग बनणे, यामुळे धम्माचा प्रसार अधिक वेगाने झाला. हा दिवस एका राजघराण्याच्या विसर्जनाचा वाटत असला तरी तो एका विशाल समताधिष्ठित आध्यात्मिक कुटुंबाच्या निर्मितीचा साक्षीदार आहे. एका विशाल आध्यात्मिक कुटुंबाची निर्मिती हा विचारच खूप प्रेरणादायी आहे. आणि याच आध्यात्मिक महत्त्वाकडे आपण आता वळूया. आजच्या काळात जेव्हा आपण फाल्गुन पौर्णिमेकडे पाहतो तेव्हा या दिवशी बौद्ध अनुयायी नक्की काय करतात? बुद्धवंदना, धम्मश्रवण आणि धम्मदान अशा शब्दांचा उल्लेख आपण नेहमी ऐकतो. पण या प्रक्रियेमागचा मुख्य उद्देश काय आहे? आज हजारो वर्षांनंतरही हा दिवस अतिशय श्रद्धेने पाळला जातो. बुद्धवंदना म्हणजे तथागतांच्या गुणांचे स्मरण करणे. धम्मश्रवण म्हणजे बुद्धांच्या शिकवणुकीचे, त्यांच्या तत्वज्ञानाचे चिंतन करण्यासाठी एकत्र येऊन ती शिकवण ऐकणे. आणि धम्मदान? धम्मदान म्हणजे केवळ पैशाचे किंवा वस्तूचे दान नसून ज्ञानाचे दान करणे. जो विचार माणसाला दुःखातून मुक्त करतो तो विचार इतरांपर्यंत पोहोचवणे हे बौद्ध धम्मात सर्वोच्च दान मानले गेले आहे. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते. या सर्व आचरणामागे पौर्णिमेच्या या शुभ्र प्रकाशाचाही काही प्रतिकात्मक अर्थ नक्कीच असेल. कारण निसर्गातील हा जो प्रकाश आहे तो केवळ एक खगोलीय घटना म्हणून न पाहता त्याला एका विशिष्ट तत्वज्ञानाशी जोडले गेले आहे असे वाटते.
हे अगदी योग्य निरीक्षण आहे. पौर्णिमेचा तो शुभ्र प्रकाश हा निसर्गाचा चमत्कार तर आहेच, पण बौद्ध तत्वज्ञानात या शुभ्र प्रकाशाला पावित्र्य आणि शांतीचे सर्वोच्च प्रतीक मानले जाते. पावित्र्य आणि शांती. हो. जसं चंद्राचा शीतल प्रकाश रात्रीचा गडद अंधार दूर करतो आणि सर्वत्र एक शांतता पसरवतो, तसाच धम्माचा मार्ग मानवी मनातील अज्ञानाचा, तृष्णेचा आणि दुःखाचा अंधार दूर करून तिथे शांतीचा प्रकाश निर्माण करतो. जेव्हा उपासक या रात्री एकत्र येतात तेव्हा तो केवळ एक उत्सव नसून ती एक प्रकारची आंतरिक शुद्धीची प्रक्रिया असते. आणि या आंतरिक शुद्धीच्या प्रक्रियेतूनच समाजाची बांधणीही होत असावी. आजच्या या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात जिथे प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यग्र आहे, तिथे पौर्णिमेच्या या निमित्ताने एकत्र येणे, धम्मावर चर्चा करणे, ह्यातून एक प्रकारची संघभावना निर्माण होते. समाज एकत्र येण्याची ही जी प्रक्रिया आहे ती मला वाटतं आजच्या काळात जास्त महत्वाची आहे. या समाज बांधणीच्या पैलूचा विचार करताना ना, इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे इतिहासातील एक वेगळाच आणि अत्यंत महत्वाचा पदर उलगडतो. अच्छा. हो. फाल्गुन पौर्णिमा ही केवळ एक आध्यात्मिक साधनेपुरती किंवा कौटुंबिक भेटीपुरती मर्यादित नाही. प्राचीन भारताच्या इतिहासाकडे आणि लोकपरंपरेकडे बारकाईने पाहिले असता फाल्गुन पौर्णिमेचा संबंध नागवंशीय लोकांच्या एका मोठ्या सामाजिक संघर्षाशी जोडलेला दिसतो. नागवंशीय लोकांचा संघर्ष हा संदर्भ खरोखरच विचार करायला लावणारा आहे. एकीकडे आपण पावित्र्य, शांती आणि ज्ञानाचा विचार करत आहोत आणि दुसरीकडे एका अन्यायविरोधी लढ्याची ऐतिहासिक स्मृती या दिवसाशी जोडलेली आहे. हे नागवंशीय लोक नेमके कोण होते आणि त्यांचा हा संघर्ष फाल्गुन पौर्णिमेसोबत कसा जोडला गेला? प्राचीन भारताच्या इतिहासात नागवंशीय हे केवळ एक मिथक किंवा दंतकथांमधील पात्रे नव्हती. ऐतिहासिकदृष्ट्या हे मूळ निवासी आणि विशिष्ट समाजगट होते ज्यांचा भारतीय उपखंडात मोठा प्रभाव होता. तत्कालीन समाजव्यवस्थेत जसजशी नवीन राजे आणि सत्ता प्रस्थापित होत होत्या तसतशी सामाजिक उतरंड अधिक कठोर होत चालली होती. या सत्तांच्या संघर्षात आणि बदलत्या सामाजिक रचनेत नागवंशीय समाजाला अनेकदा अन्यायाचा, शोषणाचा आणि अत्याचाराचा सामना करावा लागला. त्यांचं जीवन आणि त्यांची संस्कृती एका सततच्या संघर्षात अडकली होती. म्हणजे हा केवळ सत्तेचा लढा नव्हता, तर अस्तित्वाचा आणि सन्मानाचा लढा असावा. पण मग हा संघर्ष धम्माच्या आणि विशेषतः या पौर्णिमेच्या शांतीच्या मार्गाशी कसा येऊन मिळाला? तिथेच या लोकपरंपरेचं सौंदर्य दडलेलं आहे. कोणत्याही लढा जेव्हा अन्यायाच्या विरोधात असतो तेव्हा तो अंतिमतः शांती आणि न्यायाच्या शोधासाठीच असतो. अगदी बरोबर. जेव्हा धम्माचा, समतेचा, करुणेचा आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानणारा विचार या नागवंशीय लोकांपर्यंत पोहोचला तेव्हा तो त्यांच्यासाठी केवळ एक नवीन धार्मिक मार्ग नव्हता. ती त्यांच्यासाठी एक मोठी सामाजिक मुक्तीची चळवळ होती. कारण संघात भेदभाव नव्हता. बरोबर. बुद्धांच्या संघात जात, वर्ण किंवा वंशाला कोणतेही स्थान नव्हते. तिथे सर्वजण समान होते. ऐतिहासिक लोकपरंपरेनुसार नागवंशीय लोकांनी याच फाल्गुन पौर्णिमेच्या काळात या समतावादी मार्गाचा स्वीकार केला आणि एका नव्या, शोषणमुक्त जीवनाची सुरुवात केली. हे खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. म्हणजे फाल्गुन पौर्णिमेचा हा दिवस त्यांच्यासाठी अन्यायविरोधी लढ्यातून मिळालेल्या मुक्तीचा आणि नवजीवनाचा एक मोठा उत्सव मानला जातो. हा केवळ श्रद्धेचा विषय राहिला नाही, तर एका शोषित समाजाने स्वतःची ओळख आणि मानवी सन्मान परत मिळवण्याचा तो एक ऐतिहासिक टप्पा बनला. अगदी तंतोतंत. म्हणूनच आपण जेव्हा फाल्गुन पौर्णिमेकडे पाहतो तेव्हा तिचा कॅनव्हास अत्यंत विस्तृत असल्याचं लक्षात येते. एकाच दिवशी आपण राजा शुद्धोधन यांच्या राजवाड्यावर घडलेली भावनिक आणि राजकीय उलथापालथ पाहतो. राहुल आणि नंद यांनी स्वीकारलेला वैराग्याचा मार्ग पाहतो आणि त्याचवेळी समाजातील एका शोषित नागवंशीय गटाने सन्मानासाठी दिलेला लढा आणि मिळवलेली आध्यात्मिक मुक्तीही पाहतो. हे सर्व संदर्भ एकाच पौर्णिमेच्या धाग्यात गुंफले गेले आहेत, जे मानवी अस्तित्वाचे, संघर्षाचे आणि शांतीचे एक व्यापक चित्र आपल्यासमोर उभे करतात. या सखोल चर्चेतून इतिहासाचे आणि मानवी भावनेचे अनेक पदर आपल्यासमोर उलगडले आहेत. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? जर आपण या संपूर्ण प्रवासाचा गोषवारा काढायचा ठरवला तर आपण असे म्हणू शकतो की फाल्गुन पौर्णिमा ही केवळ आकाशात चंद्र पूर्ण दिसण्याची एक नैसर्गिक घटना नाही, ती तथागत बुद्ध आणि त्यांच्या परिवाराच्या पुनर्भेटीची, एका प्रबळ राजघराण्याने स्वतःहून सत्तेचा त्याग करून धम्माचा मार्ग स्वीकारण्याची आणि संघशक्तीची एक अत्यंत पवित्र आठवण आहे.
हो. ही एक अशी तिथी आहे जी भूतकाळातील त्यागाची आठवण करून देते आणि समाजाला वर्तमानात पावित्र्याने आणि शांतीने जगण्याची प्रेरणा देते. आणि यातून घेण्यासारखा सर्वात मोठा बोध हाच आहे की कोणत्याही ज्ञानाचे महत्त्व तेव्हाच असते जेव्हा ते प्रत्यक्ष आचरणात आणले जाते. केवळ इतिहासात काय घडले हे वाचून किंवा ऐकून थांबणे पुरेसे नाही. फाल्गुन पौर्णिमा हे ज्ञानाच्या आचरणाचे एक जिवंत उदाहरण आहे. नक्कीच. भगवान बुद्धांनी ज्ञान मिळवले आणि ते केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता आपल्या कृतीतून ते समाजाला दिले. त्यांच्या कुटुंबांनी केवळ बुद्धांचा सन्मान करून त्यांना राजवाड्यात बसवले नाही, तर त्यांच्या कठीण मार्गाचे प्रत्यक्ष आचरण केले आणि त्याच मार्गावरून जाऊन नागवंशीय समाजासारख्या अनेकांनी आपली सामाजिक आणि आध्यात्मिक मुक्ती साधली. म्हणूनच आज हजारो वर्षांनंतरही हा शुभ्र प्रकाश आजही तितकाच प्रासंगिक आहे जितका तो कपिलवस्तूच्या काळात होता. हा विचार आपल्याला एका नव्या जाणीवेकडे घेऊन जातो. आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी इतिहासाच्या या पानांवरून वर्तमानाकडे पाहताना आपण सर्वांनी एका गोष्टीवर विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. आजचे हे 21वे शतक माहितीच्या अतिरेकाने म्हणजेच प्रचंड मोठ्या माहितीच्या भडीमाराने आणि वैचारिक गोंधळाने भरलेले आहे. फाल्गुन पौर्णिमेचा तो शुभ्र प्रकाश जर पावित्र्य आणि शांतीचं प्रतीक आहे आणि याच दिवशी राहुळ व नंद यांच्यासारख्यांनी आपले राजशाही जीवन आणि सर्व मोहपाश सोडून सत्याचा मार्ग निवडला होता, तर आजच्या या गोंधळलेल्या जगात समाजाला अशी कोणती पौर्णिमा मार्ग दाखवू शकेल जिच्या प्रकाशात आपण सर्वजण आपल्या स्वतःच्या अज्ञानाच्या आणि अहंकाराच्या मोहपाशातून बाहेर पडू शकू? व्यापक सत्याचा आणि न्यायाचा मार्ग निवडण्यासाठी समाज म्हणून आपण कोणत्या प्रकाशाची वाट पाहत आहोत? ती अज्ञानाचा अंधार दूर करणारी आणि खऱ्या ज्ञानाची भेट घडून आणणारी आपल्या स्वतःच्या जीवनातील ती ज्ञातिमिलन आणि सत्याची भेट कोणती असू शकेल? खरोखरच अंतर्मुख करणारा विचार आहे. आजच्या या चर्चेत आपण फाल्गुन पौर्णिमेच्या ऐतिहासिक, भावनिक आणि अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक अंगांना स्पर्श केला. या वैचारिक प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांसाठी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. नवीन गोष्टी शिकण्याचा आणि त्यातून आपला दृष्टिकोन अधिक व्यापक करण्याचा हा उत्साह असाच कायम राहील याच विचारासह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. नमस्कार.